अपुरं पडत असल्यानं लोकप्रतिनिधींना बसण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे आझाद मैदानातल्या क्रीडा भवनाच्या जागेवर टाउन हॉल जिमखाना उभारण्याऐवजी नव्या महापालिका सभागृहाचं बांधकाम करण्यात यावं अशी मागणी भाजप नगरसेवकांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली। त्या प्रस्तावाला सर्व पक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला। मुंबई महापालिका मुख्यालयातील सध्याचं सभागृह हे नगरसेवकांसाठी अपुरं असल्याचं सांगत सभागृह नेते गणेश कणकर यांनी ठाम भूमिका मांडली। वाढती सदस्य संख्या, बसण्याची दाटीवाटीची व्यवस्था आणि पुरेशा जागेअभावी पत्रकारांनाही निर्माण होणाऱ्या अडचणी यामुळे नवीन सभागृहाची गरज अधोरेखित करण्यात आली। आझाद मैदानातल्या क्रीडा भवनाच्या जागेवर 3 मजली इमारत उभारून त्यापैकी 1 मजला हा कर्मचाऱ्यांच्या जिमखान्यासाठी राखीव ठेवण्यावर लोकप्रतिनिधींमध्ये एकमत झालं। त्यानंतर हा प्रस्ताव पुनर्विचारासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आलाय। मुंबईतल्या ब्रिज कँडी परिसरात कोस्टल रोडवर बनवण्यात आलेला मेलडी रोड हा बॅरिकेड्स टाकून सध्या तात्पुरता बंद करण्यात आलाय। स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेनं हा रोड तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मेलडी रोडवरच्या विशिष्ट पट्ट्यांवरून वाहन गेलं असता तिथं जय हो हे गाणं वाजायचं। हा उपक्रम दिवसभर सुरू असल्यानं स्थानिक रहिवाशांना प्रामुख्यानं रात्रीच्या वेळी त्या गाण्याचा त्रास व्हायचा, पण तिथं वाजणाऱ्या गाण्याचा आवाज हा ध्वनी पातळी नियमामध्ये बसणारा असल्याचा दावा हा मुंबई महापालिकेकडून करण्यात येत होता। त्यामुळे मेलडी रोडचा उपक्रम सुरू झाल्यावर तो साधारण महिनाभर चालला। अखेर स्थानिक रहिवाशांचा विरोध लक्षात घेऊन हा उपक्रम तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पण यापुढच्या काळात खास दिवशी किंवा वीकेंडला मेलडी रोड खुला ठेवण्याचा विचार करण्यात येतोय। वसई विरार महापालिकेत नाले सफाईच्या